मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिलाय, तर यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। तर 11 पैकी 4 आरोपी हे अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगतायत। मात्र अमरावती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला अजूनपर्यंत ऑर्डर कॉपी मिळाली नाही। ज्यावेळेस ऑर्डर कॉपी प्राप्त होईल त्यानंतर हे तपासून त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असं कारागृह प्रशासनाने सांगितलंय। या संदर्भात अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आपण पाहूया। मुंबईत 2006 साली जर पाहिलं तर एक बॉम्बस्फोट झालेला होता आणि या साखळी बॉम्बस्फोटमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला होता आणि 800 पेक्षा जास्त लोक आहे जे जखमी झालेले होते। तब्बल 19 वर्षानंतर जर पाहिलं तर आज मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात एक महत्त्वाचा निकाल देण्यात आलेला आहे। 12 आरोपींच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी कुठलेही ठोस पुरावे नसल्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी 12 आरोपींना जे आहे निर्दोष मुक्तता करण्याचा जो निकाल आहे तो हायकोर्टाने दिलेला होता। त्यामुळे जर पाहिलं तर आम्ही सध्या अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरामध्ये आहे। याच कारागृहामध्ये जर पाहिलं तर मुंबई बॉम्बस्फोटातले 4 आरोपी याच कारागृहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कैदेत आहे। त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण पार केल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी 4 आरोपींना जे आहे याच कारागृहामधून काढण्यात येणार आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी राज्य सरकारने सुद्धा या ठिकाणी आम्ही या सुप्रीम कोर्टात जाऊ असा जो या ठिकाणी सांगितलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं नाही। त्यामुळे हे खरंच अमरावतीच्या या कारागृहामध्ये असलेली 4 आरोपींची सुटका होणार का याकडे संपूर्ण लक्ष लागलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।